चालेल. ऐकायसारखं येतोय का काही चेंज करावं लागेल? एवढं ठीक आहे, म्हणजे कमी तरी येतोय असं कळलं मला, पण याला काही चेंजेस करावं लागेल का एवढं चालतंय लेक्चर? झोप लागू शकते अशा पद्धतीने गेला आहे. दुसरा एक उपाय आहे आपल्याकडे, चेंजेस करा. ओके, ठीक आहे. पहा, आता चेक करा बरं आवाज. येतोय का आवाज? क्लिअर येतोय? क्लिअर येतोय का पूर्ण? आधीपेक्षा क्लिअर येतोय? बरं, आता या आवाजामध्ये काही अजून चेंज होते का पहा बरं. आता कसा येतोय बघा बरं. आता कसा येतोय? जस्ट स्विच टू स्मार्टफोन. हा आवाज स्मार्टफोन बटनवरती आहे आणि हा आवाज कॅमेराच्या बटनवरती आहे. ओके, सध्या यायला आवाज? ठीक आहे, आपण सध्या करूया. काय प्रॉब्लेम? ठीक आहे, ओके, चलो स्टार्ट लेक्चर. क्वेश्चन सॉल्व केले का? क्वेश्चन सॉल्व केले? What are the answers? Answers are C. पहा आन्सर काय आहे? C, 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 A, B. राईट, C, 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 A, B. तर मार्क टाकायचे सर्वांनी. ठीक आहे, रेजिस्टन्स, कलर कोडिंग. ओके, चलो ठीक आहे, मार्क टाका. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक है, ओके. सो चलो, तर याच्यानंतर लेक्चर स्टार्ट करूया. पहा आपण काय सुरू केलेलं आहे, करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स पाहत आहोत. कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स मध्ये सिरीज कॉम्बिनेशन आणि पॅरलल कॉम्बिनेशन आपल्याला पाहायचं आहे. ओके, ठीक आहे. तर सिरीज मध्ये आपण इफेक्टिव्ह रेजिस्टन्स R1 प्लस R2 घेतो. लक्षात घ्या, सिरीज मध्ये इफेक्टिव्ह रेजिस्टन्स R1 प्लस R2. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय आहे? R1 प्लस R2. आणि सिरीज मध्ये करंट ही क्वांटिटी सेम राहते.
आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण जस्ट मिनिट थोडस ओके ठीक. सो याच्यामध्ये पहा की R1 प्लस R2 आणि जेव्हा आपण पॅरलल कॉम्बिनेशन घेतो तेव्हा जो रेजिस्टन्स असतो R इज इक्वल टू R1 R2 अपॉन R1 प्लस R2. ओरिजिनल फॉर्म्युला काय आहे? ऍडिशन ऑफ रेसिप्रोकल दॅट इज 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 अँड सो ऑन. तर एक शॉर्ट मध्ये तुम्हाला आता जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करचाल तेव्हा तुम्हाला लक्षात असलं पाहिजे, समजा n रेजिस्टन्स आहेत R चे n रेजिस्टन्स आहेत. समजा सिरीज मध्ये 8 ओहमचे 3 रेजिस्टन्स आहेत. सिरीज मध्ये 8 ओहमचे 3 रेजिस्टन्स आहेत. तर 8 प्लस 8 प्लस 8 राईट. सो यू कॅन राईट इफ n रेजिस्टन्सेस आर देअर, n रेजिस्टन्सेस जर असतील, n रेजिस्टन्सेस ऑफ R, तर टोटल जे काय होणार n वेळेस R प्लस R प्लस R प्लस R करायचं म्हणजे हे होणार NR होणार. लक्षात घ्या. एकदम शॉर्ट म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सोप्या पद्धतीने वापरायला जरा सोपं जाईल. काय होईल, n रेजिस्टन्स जर सिरीज मध्ये असतील तर NR होईल आणि n रेजिस्टन्स जर पॅरलल मध्ये असतील तर काय होऊ शकतं सांगू शकता का तुम्ही? बघा बरं. n रेजिस्टन्स जर पॅरलल मध्ये असतील कसे, समजा हे 8 हे 8 परत आणि हे 8 परत, असे 4 रेजिस्टन्स पॅरलल मध्ये आहेत राईट. तर बघा बरं, जेव्हा हे 8 8 8 8 असे 4 रेजिस्टन्स सिरीज मध्ये होते तेव्हा आपल्याला डायरेक्ट ऍडिशन करायची होती 8 प्लस 8 प्लस 8 प्लस 8. मग आपण काय सांगितलं, डायरेक्ट 4 इंटू 8 करा, कारण n रेजिस्टन्स लावले सिरीज मध्ये तर 4 इंटू 8 टोटल रेजिस्टन्स होते 32. त्याच्यासाठी सर फॉर्म्युला दिला की n रेजिस्टन्स आयडेंटिकल रेजिस्टन्स जर एका पाठोपाठ कनेक्ट केले तर त्याचं इफेक्टिव्ह रेजिस्टन्स होईल NR, आणि जर n रेजिस्टन्स जर पॅरलली कनेक्ट केले तर त्याचं इफेक्टिव्ह रेजिस्टन्स होईल R बाय n. लक्षात घ्या, R बाय n, कारण या दोघांचं बघा 8 आणि 8 तर 2 रेजिस्टन्स लावलात आयडेंटिकल तर 4 होईल, परत हे दोघांचं 4 होईल, 4 4 चं 2 होईल, म्हणजे 8 भागिले टोटल रेजिस्टन्स किती आहेत 4 आहेत, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स 2 होईल. लक्षात आलं का मी काय सांगितलं? हे जर आयडेंटिकल रेजिस्टन्स साठी एकदम शॉर्ट मध्ये वापरू शकतो. जर 2 रेजिस्टन्स दिले समजा 15 15 तर सिरीज मध्ये 15 दोन्ही 30 होईल आणि पॅरलल मध्ये 15 भागिले 2 होईल. जर 3 रेजिस्टन्स दिले तर सिरीज मध्ये 15 गुणिले 3 होईल आणि पॅरलल मध्ये 15 भागिले 3 होईल. याचा अर्थ असा आहे. राईट, क्लिअर आहे का? हा पॉइंट एकदम सिंपल आहे. जर तुम्ही सॉल्व्ह केला तर तुम्हाला स्वतःलाच लक्षात येईल असं छोट्या छोट्या जे ठीक आहे. पण आता आपल्याला थोडस जेव्हा आपण फास्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करू या 2 पॉइंटचा उपयोग करणार आहोत. हे लक्षात आला का? मुद्दा सांगा बरं. मुद्दा, अरे बाप, राईट, ओके. ठीक आहे, तर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आता. कोणती मेथड पाहत आहोत आपण? कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स मध्ये कोणती मेथड पाहत आहोत सांगा बरं सर्वजण. कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स मध्ये आपण कोणती मेथड पाहत आहोत? टोटल मेथडचे आपल्याला नाव लिहून दिली. कोणती मेथड पाहणार आहोत आपण? व्हेरी गुड, नॉर्मल मेथड, राईट. याच्यामध्ये कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स मध्ये नॉर्मल मेथड आपल्याला पाहायची आहे. ओके,
सो आपला क्वेश्चन सेम आहे, फाइंड द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी. फाइंड द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी. आता एकदम इथे मला दोन दोन तीन तीन ग्रुप, स्मॉल ग्रुप फाइंड करायचे. दोन लक्षात ठेवायचं की स्मॉल आता इथून सुरू केले की लगेचच असं सॉल्व्ह करत जायचं नाही पूर्ण सर्किट एकाच वेळेस. मध्ये पहा कोणते दोन पॅरलल आहेत, कोणते दोन सिरीज आहेत. पॅरलल आणि सिरीज मध्ये कसे आयडेंटिफाय करायचे? इफ रेजिस्टन्सेस आर वन आफ्टर अनदर विदाउट ब्रँचिंग, तर डेफिनेटली ते सिरीज मध्ये आहे. आणि पॅरलल साठी काय आहे? फक्त ब्रँचिंग आहे का क्रायटेरिया? नाही. इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट शुड बी सेम. सो याच्यामध्ये पहा की हा या तिन्ही रेजिस्टन्स साठी हा इनिशियल पॉइंट आहे, या तिन्ही रेजिस्टन्स साठी हा फायनल पॉइंट आहे. सो वी कॅन से दॅट these three resistances are in, कसं? these three resistances are in. आपल्याला आता फक्त इफेक्टिव्ह रेजिस्टन्सेस काढायचं आहे, आपल्याला काही पोटेन्शियल किंवा करंट काढायचं नाही. त्याच्यामुळे तुम्ही एखादी स्टेप चुकू शकता म्हणजे एखादी स्टेप पुढे डायरेक्ट करू शकता, राईट? ओके. त्याचे तीन रेजिस्टन्स पॅरलल आहेत. परत हे दोन रेजिस्टन्स पॅरलल आहेत. पहा या दोघांचा ग्रुप सुद्धा पॅरलल आहे. मी काय करणार आहे? आत्ताच पाहिलं 16 जर दोन पॅरलल लावले तर किती होईल सांगा मला पटकन. पहा आता हे स्टेप बाय स्टेप तर करता येईल तुम्हाला डायग्राम काढून प्रत्येक वेळेस. आधी या दोघांची डायग्राम काढा, नंतर या दोघांची. पण वी विल ट्राय टू स्किप 1 or 2 स्टेप, राईट? याच्यामध्ये. ओके, व्हेरी गुड. तर मला आधीच आन्सर सांगा की हे 16 आणि हे 16 या दोघांचं पॅरलल मध्ये किती होणार? आपल्याला माहिती आहे, राईट? कारण इक्वल असेल तर 2 ने डिवाइड करायचं, 3 असतील इक्वल तर 3 ने डिवाइड करायचं, आता सांगितल्याप्रमाणे, राईट? किंवा तुम्ही फॉर्म्युला वापरून बघा, 16 गुणिले 16 अपॉन 16 प्लस 16, आपला R1 R2 अपॉन R1 प्लस R2 किती होणार? हे 16 into 16 upon 32, 1/2, 16/2 म्हणजे या दोघांचं किती होणार? 8 ओहम होणार, राईट? आणि हे 8 ओहम आणि हे 8 ओहम किती होणार सांगा? सर्वजण का सांगत नाहीये? सर्वांना येते ना? खूप महत्वाचं आहे. येत नसेल तर विचारा, डाऊट असतील तर विचारा, राईट? आता या 16 आणि 16 याचं 8 ओहम झालं, आणि या 8 ओहम आणि या 8 ओहमचं किती झालं? 4 ओहम, राईट? व्हेरी गुड. तर मी या तिन्ही रेजिस्टन्स पैकी एकच काढला 4 ओहमचा, राईट? क्लिअर आहे? पहा हे 16 8 झालं, आणि हे या दोघांचं 8 आणि हे 8 इथे किती झालं? 4 झालं. त्याच्या पुढे आपल्याला किती आहे? 20 आहे. त्याच्यानंतर इथे लगेचच काढू शकतो मी 9 आणि 18. 9 आणि 18 चे किती होते सांगा बरं? दे आर कनेक्टेड. कसे कनेक्टेड आहेत? पॅरलली कनेक्टेड आहेत. देअरफॉर 9 आणि 18 चा आपल्याला पाठ झाला असेल, आहे का नाही? 9 आणि 18 चा फॉर्म्युला काय आहे? 9 into 18 upon 27, राईट? सो दिस इज 6 ओहम. हे 6 ओहम झालं. इकडे आहे पॉइंट तुमचा ए, आणि इकडे आहे पॉइंट, ते पण किती आहे? 6 ओहम. मी सांगितले दोन जर असतील तर 6, दोन्ही इथे किती होणार? इथे 12 होणार, 12 ओहम, आणि वर होणार 24 ओहम, आणि इथे असणार 12 ओहम. चला, 24 ohm and 12 ohm, they are connected in parallel. Find the effective resistance, right? Very good. So this will be 8 ohm. कसं 8 ohm? काय फॉर्म्युला आहे? 24 R1 into RT किती? 12 upon R1 plus R2. 24 plus 12 याची व्हॅल्यू किती येणार? 8 येणार, राईट? क्लिअर आहे का? फास्ट फाईल आहे मुद्दा, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे. स्टेप बाय स्टेप मध्ये एखादी स्टेप ऍड केला तरी चालेल, पण थोडस आता स्पीडने येते का ट्राय करत चला, राईट? क्लिअर आहे? ओके, चलो. सर्वांना क्लिअर आहे का? ओके. लिहून घ्या.
अजून एक सॉल्व्ह करू याच्यावरती प्रॉब्लेम. राईट. सॉल्व इट. कळला का सॉल्व? सॉल्व करू शकता का? ट्राय करा. जर येत नसेल तर मी तर आहेच. बघा बरं येते का? क्वेश्चन सेम असणार. फाइंड द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी. ओके. पॉइंट मध्ये कसं येतं? पॉइंट मध्ये येतं. ओके गुड. राईट अनिकेत. मग पॉइंट मध्ये काय लिहिलं सर? नाही म्हणून सांगा. चला येते का पहा सर्वांना? काय आहे आपलं स्टेप की तुम्हाला आधी कोणते पॅरलल आणि सिरीज कळतात तिथून सुरू करायचं. दोन दोन रेजिस्टन्स सॉल्व्ह करायला. भलं मोठं सर्किट काय होईल याचं असा विचार नाही करत बसायचं. कुठले हे दोन रेजिस्टन्स पॅरलल दिसत असतील, सिरीज मध्ये दिसत असतील, आधी ते सोडवा. राईट. आणि त्याच्यानंतर तसं सोडवत गेल्यानंतर तुम्हाला इव्हेंच्युअली पूर्ण सर्किट सॉल्व्ह होणार. जर ही मेथड आपल्याला वापरायची असेल तर याच पद्धतीने वापरावी लागेल. राईट. व्हेरी गुड. चलो और कोई है? राइट. वेरी गुड. महेश, प्रणाली, मानसी, स्वप्नील, निखिल. नाही रे निखिल. बघ कुठे मिस्टेक झाली का? राईट. व्हेरी गुड. चला अजून कोणी आहे का? पूर्वा.
चलो ठीक आहे. पहा या सर्किट मध्ये मला आधी पहिला काहीच ओळखू येत नाहीये, शिवाय हे दोन रेजिस्टन्स पॅरलल आहेत तेवढं मला कळतंय. राईट. सो हे दोन रेजिस्टन्स जर पॅरलल असतील तर मी त्या दोन रेजिस्टन्सच्या ऐवजी एकच रेजिस्टन्स करणार आहे, बाकीचं सर्किट ऍज इट इज करणार आहे. इथे फक्त या दोनच्या जागी 10 ओहम पॅरलल म्हणजे इथे कितीच राहायला पाहिजे सांगा, एवढं तरी सांगा. ज्यांनी सॉल्व्ह केलं नाही त्यांनी बघूया ना आपल्याला कुठे अडचण आली नेमकी. राईट. हा 16 ऍज इट इज, हा 10 ऍज इट इज, हा 10 ऍज इट इज, हा 10 ऍज इट इज. इथे 10 आणि 10 किती झालं, 5 झालं, आणि हा 10 ऍज इट इज. राईट. सो आता लक्षात घ्या, मला अजून कळत नाहीये पूर्ण सर्किट कसं असणार आहे, पण मला एवढं कळलंय की हे 5 आणि हे 10 कसे आहेत, हे 5 आणि हे 10 कसे आहेत. राईट. सिरीज मध्ये म्हणजे मी इथे एकच रेजिस्टन्स काढू शकतो का, एकच रेजिस्टन्स काढणार. कशाचा, कितीचा काढणार, एकच रेजिस्टन्स 15 ओहमचा. राईट. सो इथे 10, इथे 16, इथे 15, इथे परत 10 आणि इथे परत 10. आता परत हे तर 16 आहे, हे 15 आणि 10 कसे आहेत, पॅरलल कनेक्टेड आहेत. 15 आणि 10 कसे कनेक्टेड आहेत, पॅरलल आहेत का. त्याच्यामधला एकच रेजिस्टन्स काढा. 15 आणि 10 चं बघा बरं किती येत आहे, 15 into 10 upon 15 plus 10, 150 भागिले 25, 6 चा. राईट. सो हा रेजिस्टन्स आला, कितीचा आला, 6 ओहम. 6 ओहमचा हा रेजिस्टन्स आला. सो 6 ओहमचा हा रेजिस्टन्स आल्यानंतर हा 6 ओहमचा आणि हा 10 ओहमचा सिरीज मध्ये कनेक्ट होतील. 10 plus 6 16, हे 16 हे 16 8 होईल, कारण पॅरलल मध्ये आहेत. आणि हे 8 आणि हे 10 सिरीज मध्ये 18 असं आन्सर असेल. क्लिअर आहे का. स्टेप काढून दाखवू, तुम्हाला असं सॉल्व्ह करायला लागणार आहे मी, म्हणून त्या पद्धतीने करतोय. आपल्याला डायरेक्ट स्टेप करता येतं, जर पोटेन्शियल आणि करंट काढता येत नसेल, आपल्याला काही रिव्हर्स वगैरे यायचं नाही, फायनल रेजिस्टन्स काढायचे फक्त. तर आधी सुरुवातीला स्टेप बाय स्टेप चला, अडचण येत असेल तर, आणि नंतर स्पीड इन्क्रीज करायचा प्रयत्न करा. लक्षात घ्या, हे 15 आणि 10 टोटल 25 चा आलं पॅरलल, सॉरी 6 चा आलं पॅरलल. हे 6 च आणि हे 10 16 होईल. हे 16 हे 16 दोघं पॅरलल मध्ये 8 होईल, आणि हे 8 प्लस हे 10 18 होईल. व्यवस्थित क्लिअर आहे का मेथड. पहिली व्हेरी सिंपल मेथड, नॉर्मल मेथड, कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स मध्ये वी आर ओके. काय प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये हे 15 आणि 10 काढल्यानंतर या दोघांचा 6 ओहम होईल, आणि या दोघांचा 6 ओहम झाल्यानंतर इथे 10 ओहम, हे 10 ओहम, आणि इथे 6 ओहम, आणि हे असं इथे 16 ओहम. हे 10 प्लस 6 सिरीज मध्ये 16 16, या दोघांचे मिळून 8 येईल, आणि हे 8 आणि 10 18. राईट. चला, नॉर्मल मेथड कम्प्लिटली अंडरस्टँड झाली आहे का. मोर प्रॅक्टिसनेच ती तुम्हाला पूर्णपणे येणार आहे, बट एव्हरी स्टेप याच्यामध्ये क्लिअर असली पाहिजे की कोणत्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचंय. आपण काय पाहिलं होतं की कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स सॉल्व्ह करण्याच्या काही मेथड आहेत. राईट. त्या मेथड मध्ये आपण पाहिलेलं आहे की पहिली मेथड जी होती ती होती नॉर्मल मेथड. दुसऱ्या मेथडचं नाव आठवतंय का, दुसऱ्या मेथडचं नाव आठवतंय. राईट.
व्हीटस्टोन नेटवर्क म्हणजे आता आपल्याला जिथे कळत नाहीये की दोन रेजिस्टन्स पॅरलल मध्ये आहेत का, दोन रेजिस्टन्स सिरीज मध्ये आहेत, सॉरी दोन रेजिस्टन्स सिरीज मध्ये आहेत का ते कळत नाहीये, आणि त्यावेळेस मग काय करणार आपण, व्हीटस्टोन नेटवर्क वापरणार. व्हीटस्टोन नेटवर्क केव्हा वापरायचं पहा, व्हीटस्टोन नेटवर्क केव्हा वापरायचं आपल्याला की याच्यामध्ये व्हीटस्टोन नेटवर्क कसं असतं पहा, हे ए आहे, हे बी आहे, राईट. तर ए आणि बी मध्ये पहा टोटल 5 रेजिस्टन्सेस दिलेले आहेत. तर टोटल 5 रेजिस्टन्स दिले असतात. आता या नेटवर्क मध्ये मला कळत नाहीये दोन पॅरलल दोन सिरीज मध्ये कोणते आहेत, कळते कोणाला, इथून हे आणि हे याच्यामध्ये ब्रँचिंग आहे म्हणून सिरीज मध्ये तर नाही, पण मग इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट काहीतरी याचा वेगळाच आहे, याचा वेगळाच आहे, काय मला कळत नाही. परत इथून याचा हा इनिशियल पॉइंट आहे, हा फायनल पॉइंट आहे, याच्यानंतर हे जर धरायला गेले तर इकडे ब्रँच आहे, त्याच्यानंतर हे जर धरायला गेले तर इकडे ब्रँच आहे, या दोघांचे इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट तर डिफरंट आहे. सो महत्वाचा मुद्दा आधी सुरुवातीला एवढं क्लिअर असलं पाहिजे की आपण इथे नॉर्मल मेथड वापरू शकत नाही, नॉर्मल वापरू शकत नाही. मग याला व्हीटस्टोन नेटवर्क म्हणतात. हे एका सायंटिस्टने तयार केलेलं आहे, म्हणजे त्याने स्टडी केलेलं आहे. याचं जे प्रूफ आहे आपल्याला ते 12च्या करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये पाहायचं आहे. प्रूफ काही अवघड नाहीये, पण आपण तिथे पाहणार आहोत याचं प्रूफ याच्यामध्ये. जे काय समजा याला आपण रेजिस्टन्सेस घेऊ, आता टोटल 5 रेजिस्टन्स आहेत, R1, R2, R3, R4 लक्षात घ्या. आणि हा जो आहे तो 5वा रेजिस्टन्स आहे इथे. याला आर्म ऑफ व्हीटस्टोन असं सुद्धा म्हणतात. आर्म ऑफ व्हीटस्टोन हे जे आहे हे आर्म ऑफ व्हीटस्टोन ब्रिज म्हटलं जातं, कुठे 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 नेटवर्क म्हटलं जातं. ठीक आहे, व्हीटस्टोन ब्रिज किंवा व्हीटस्टोन नेटवर्क, राईट. तर काय असलं पाहिजे पहा, लक्षात घ्या की अशा पद्धतीने या व्हीटस्टोन नेटवर्कला एक कंडिशन आहे. 5 रेजिस्टन्स असतात याच्यामध्ये टोटल कळलं आपल्याला. तर एक कंडिशन आहे त्याला आपण बॅलेन्स्ड कंडिशन म्हणणार आहोत. व्हीटस्टोन नेटवर्क किंवा व्हीटस्टोन ब्रिज जे आहे ते काय होणार आहे, बॅलेन्स होणार आहे. केव्हा बॅलेन्स होतं पहा, केव्हा बॅलेन्स होतं, इफ R1 अपॉन R2 is equal to R3 upon R4. पहा लक्षात घ्या, if R1 upon R2 is equal to R3 upon R4. आपल्याला किर्चॉफ्स लॉ वापरून याचं प्रूफ 12ला पाहायचं आहे. किर्चॉफ्स लॉ आपल्याला 11च्या चॅप्टर मध्ये नाहीये, राईट. मग आता सध्या आपण डायरेक्ट बॅलन्स कंडिशन लक्षात ठेवायचे. कशी आहे बॅलन्स कंडिशन, इफ R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4. आता याला मॅथमॅटिकल ऍडजस्ट तुम्ही स्वतः पण करू शकता, हे R3 इकडे आणू शकता, R3 इकडे आणू शकता, नो प्रॉब्लेम. बट बॅलन्स कंडिशन मेन म्हणजे प्रायमरीली काय आहे, R1 या ब्रँच मधला रेजिस्टन्स अपॉन याच्या मधला, म्हणजे यांच्या वरच्या दोघांचा रेशो इज इक्वल टू खालच्या दोघांचा रेशो. असं जर असेल तर हे नेटवर्क बॅलन्स आहे. बॅलन्स असल्यामुळे काय होतं, जर जेव्हा ब्रिज किंवा नेटवर्क बॅलन्स होतं तेव्हा या दोन पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स सेम होतो. VC इज इक्वल टू VT. हे इथलं पोटेन्शियल जर मी VC घेतलं आणि इथलं पोटेन्शियल जर मी VD घेतलं तर या दोन पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स 0 होतो किंवा पोटेन्शियल सेम होतं. दोन्ही वाक्याचा अर्थ सेम आहे. पहा, पोटेन्शियल डिफरन्स 0 होणे, डेल्टा V 0 होणे किंवा पोटेन्शियल सेम होणे. इथलं पोटेन्शियल आणि इथलं पोटेन्शियल सेम आहे, त्याच्यामुळे जे डिफरन्स काय झाला, 0 झाला. आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स जेव्हा 0 असतो तेव्हा करंट किती असतो सांगा मला. जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स जर 0 असेल
तर तेव्हा करंट किती असतो, राईट. करंट केव्हा फ्लो होतो, जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स आहे तेव्हाच. कसा फ्लो होतो, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. या बेसिक गोष्टी विसरायच्या नाहीत. आता आपण त्याच्यामध्ये बराच वेळ घातलेला आहे, राईट. जर कोणी नवीन लेक्चर मधूनच सुरू केलं असेल तर त्याला रिक्वेस्ट आहे की त्यांनी आधी सुरुवातीचे लेक्चर पाहावेत. क्लिअर आहे. सो इफ पोटेन्शियल डिफरन्स 0 असेल तर याच्यामध्ये करंट सुद्धा 0 असणार, आणि याच्यामध्ये करंट जर 0 असेल तर हा पाचवा रेजिस्टन्स काही कामाचा नाही. या ब्रँच मध्ये करंट जर 0 असेल तर याच्यामध्ये पोटेन्शियल सुद्धा V इज इक्वल टू IR, बट I जे आहे याच्यामध्ये 0 आहे, म्हणून याचं काही काम नाही. तर याचं काही काम नसताना म्हणून जर मी ही ब्रँच काढून टाकली, ही ब्रँच काढून टाकली, तर आता मला विस्टो नेटवर्क सॉल्व्ह करता येते का सांगा बरं. आता काय झालं, आता सॉल्व्ह करता येईल का. जर मधली ब्रँच जर मी काढून टाकली तर R1 आणि R2 आर कनेक्टेड. कसे कनेक्टेड आहे सांगा मला. इफ मधली ब्रँच आपण इलिमिनेट केलेली आहे, सो R1 आणि R2 आता आपल्याला सॉल्व्ह करता येते का. पाहूया रेजिस्टन्स. R1 आणि R2 आर इन, बोला लवकर सर्वजण. वन आफ्टर अनदर. मध्ये ब्रँच आहे का. तुम्हाला वाटत असेल सिरीज मध्ये म्हणजे अशी स्ट्रेट लाईन पाहिजे, स्ट्रेट लाईन नाही, बरोबर. स्ट्रेट लाईन असायची काही गरज नाही. ओके, व्हेरी गुड. तर हे वन आफ्टर अनदर आहेत, मध्ये ब्रँचिंग नाही, म्हणून हे दोन सिरीज मध्ये. त्याचप्रमाणे हे दोन सुद्धा सिरीज मध्ये, आणि ह्या दोन आणि हे दोन यांचं इफेक्टिव्ह कसं असेल, राईट, पॅरलल मध्ये. प्रॉब्लेम घेऊ आपण. आधी हे नेटवर्क काढून घ्या, हे नेटवर्क काढून घ्या. व्हीटस्टोन नेटवर्क. नेटवर्क काढला, त्याच्यामध्ये लिहा पॉइंट वाईज. This is called as Wheatstone network. This is called as Wheatstone network. It has a total of 5 resistances. It has total 5 resistances. It has total 5 resistances. This network is called balanced. This network is called as balanced. This network is called as balanced. This network is called as balanced. If balancing condition लिहा पुढे, if च्या पुढे R1 upon R2 is equal to R3 upon R4. If R1 upon R2
is equal to R3 upon R4. त्याच्या पुढे नेक्स्ट पॉइंटला लिहा. When bridge gets balanced, when bridge get balanced, बॅलन्सिंग कंडिशन जर सॅटिस्फाय होत नसेल तर ते असेल अनबॅलन्स. बघा बरं, ही जर कंडिशन जर सॅटिस्फाय झाली नाही म्हणजे ब्रिज कसा आहे, अनबॅलन्स आहे. मग आपण फक्त बॅलन्स का पाहतोय, फक्त बॅलन्स असेल तरच असं सॉल्व्ह करता येतं, अनबॅलन्स असेल तर असं सॉल्व्ह करता येत नाही. राईट. सो अनबॅलन्सला कंडिशन वगैरे दुसरी काही नाहीये, फक्त जे बॅलन्स नाहीये ते अनबॅलन्स. म्हणजे जर असं जर नसेल तर ते काय आहे, अनबॅलन्स्ड ब्रिज आहे. लक्षात आलं का? बघ बरं, जर ही कंडिशन जर सॅटिस्फाय होत नसेल तर म्हणायचे की ब्रिज हे अनबॅलन्स्ड आहे. राईट. ओके चलो. सो लिहा, when bridge gets balanced, when bridge gets balanced, VC and VD become equal. VC and VD becomes equal, which means current through R5 is 0. Current through R5 is 0. So next point लिहा, current through R5 is 0. Next point लिहा, when bridge is balanced, when bridge is balanced, when bridge is balanced, when bridge is balanced, R5 should not be considered in the circuit. R5 should not be considered in the circuit. R5 should not be considered in the circuit. When bridge is balanced, R5 should not be considered in the circuit. तिथेच थोडंसं ब्रॅकेट मध्ये लिहा, if bridge is not balanced, if bridge is not balanced, if bridge is not balanced, if a bridge is not balanced, then Kirchhoff's method will be used. If bridge is not balanced, then Kirchhoff's method will be used. Right. So write down the question. Find out the resultant resistance for following diagrams. Find out the resultant resistance for following diagram between C and D. Between C and D.
between C and D. Right? तर पहा, लक्ष द्या. आता क्लिअर आहे आपल्याला की अशा प्रकारचं जर रेजिस्टन्स असेल, अशा प्रकारचं जर नेटवर्क असेल, तर आपल्याला एक गोष्ट क्लिअर झालेली आहे की याच्यामध्ये आपण नॉर्मल मेथड यूज करू शकत नाही. याच्यामध्ये जी आहे आपण नॉर्मल मेथड यूज करू शकत नाही. हे आहे ते व्हीटस्टोन नेटवर्क आहे. राईट? तो व्हीटस्टोन नेटवर्क आहे. पण मग याच्यामध्ये लक्षात घ्या की व्हीटस्टोन नेटवर्क मध्ये आपलं काम काय आहे ते बॅलन्सिंग कंडिशन चेक करायचं. बॅलन्सिंग कंडिशन काय आहे? R1 upon R2. R1 upon R2 किती आले पहा बरं. 5/15 दॅट इज 1/3. आणि R3/R4 काय आले पहा. R3/R4 2.5 upon 7.5. Again this will be cancelled and this ratio is again 1/3. So our balancing condition is R1/R2 should equal to R3/R4 आणि ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहे. सो जो हा मधला रेजिस्टन्स आहे तो काही कामाचा आपल्याला नाहीये. लक्षात घ्या की हा रेजिस्टन्स डायरेक्ट काढून टाकला तर तुम्ही हे 15 आणि 5 20 आणि 7.5 आणि 2.5 हे 10 हे पॅरलल होतील. 20 अधिक 10 200/30 म्हणजे 20/3 आपला रेजिस्टन्स आला पाहिजे. समजलं का? सर्वांना सांगा का जरासं फास्ट झाल्यासारखं वाटाले. पॉइंट दिसत नाहीत. पॉइंट कुठे दिसत नाहीत? कोणते? हा पॉइंट दिसत नाही का? कोणता दिसत नाहीये? ओके, हा पॉइंट दिसत नाहीये. ओके, पॉइंट इथेच घ्यायचे नाही. पॉइंट दिसत नाहीये. आपला पॉइंट वाढलेला असू शकतो लॉकडाऊन मुळे, आहे का नाही? ओके, चलो क्लिअर आहे का हा प्रॉब्लेम? झपाक दिशा सांगायचा, पटाक दिशा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. चला लिहून घ्या मग. लिहून घ्या. हे झाल्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा हे झाल्यानंतर. आणि व्हिडिओ सर्वांचे ऑन करायचे. व्हिडिओ ऑन म्हणल्या व्हिडिओ ऑन झाले पाहिजे. व्हिडिओ सर्वांचे काल मी सांगितले ज्यांचे व्हिडिओ ऑन होत नाही त्यांनी लेक्चर करायची काही गरज नाही. राईट? ऑन म्हणल्या व्हिडिओ ऑन झाले पाहिजे. ऑन म्हटल्या आणि त्याच्या पुढचा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. राईट? हे लिहून घेऊन पुढचा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. मधला 50 आहे. 500 घ्या, 5000 घ्या. मधला किती घ्या, तुमच्या मनावर घ्या. चला व्हिडिओ वाले
स्वप्नील एकटाच आहेस बघ विदाउट व्हिडिओ. स्वप्नील ओके. मोनाली ओके चला सॉल्व करताय का? दाखवा बरं आन्सर किती आले झालं असेल तर वहीमध्ये मला दिसतंय का बघू द्या. अरे बापरे आलंय की. यायले की तुम्हाला हुशार आहात तुम्ही. लॉकडाऊन मध्ये लय अभ्यास करावा. ओके चलो काय झालं हे. ओके चलो 6 ओम आलं सर्वांचं. नाव यू कॅन टर्न ऑफ युअर व्हिडिओ राईट. सो 6 ओम आलं का सर्वांचं? ऐसे लॉकडाउन में बहुत मजे कर रहे हो. पूरा 2 साल लॉकडाउन चलेगा सर. राईट. 6 ओम आलं आन्सर सर्वांचं. हे 3/6 म्हणजे रेशिओ 1/2. 6/12 म्हणजे परत 1/2 म्हणजे हा मध्ये किती आहे ते विचारायची सुद्धा गरज नाही. 50 द्या, 5000 द्या, 5000 किलो द्या, 5 लाख द्या, काहीच गरज नाही सर. दिस इज बॅलन्स कंडिशन. 3/6 is equal to 6/4. So this branch will not consider. So 6 plus 3 9 and 12 plus 6 18. 12 ला 12च म्हणायचं, 2 नाही म्हणायचं. ठीक आहे. आपण हे 18 आणि 9 किती होईल? 27. हे पाठ झाले सर. ठीक आहे ना. ऐसा होना चाहिए. असंच आता ते डायग्राम काढत बसायचे. एकाच स्टेप मध्ये असल्या प्रॉब्लेमचं तर आन्सर आलं पाहिजे. एकाच स्टेप मध्ये. पण जर आधी यायला अडचण जात असेल तर आधी स्टेप बाय स्टेप करा. तिथे प्रॅक्टिस तुम्ही असं आन्सर काढणार. राईट. ओके चल. और एक प्रॉब्लेम और एक सर. लय मजा यायला सर. लय मजा यायला. लय मजा यायला. कसं लय मजा यायला. ओके चल. वन टू का 4 असं कसं करायचं आता? नई फॉर्म मध्ये चॅप्टर झालाय सर. माझ्याकडे वही आहे. ठीक आहे. नाही ना. ओके हुशार आहात तुम्ही. हुशार आहात. राईट. बोलून घेतलंच माझ्याकडून. ओके तेच तर प्रॉब्लेम झालाय सध्या लॉकडाऊन. ठीक आहे. पहा याच्यामध्ये जरी आपल्याला व्हीस्टोन नेटवर्क मध्ये 5 रेजिस्टन्स असतील अशा टाईपचे व्हीस्टोन नेटवर्क पाहिला असेल तर हे ते सिमिलर वर्क करेल व्हीस्टोन नेटवर्क सारखंच हे सुद्धा वर्क करतं. प्रोव्हाइड
प्रोव्हाइडेड दॅट इथे टोटल पहा, इथे वर 3 आणि खाली 3 यांचा रेशो सेम असला पाहिजे. वरचे रेशो पहा 1:2:3 आणि परत 3:6:9 म्हणजे परत 3:3:3:7:3:9. हे रेजिस्टन्स आणि हे रेजिस्टन्स जर पटीत असतील तर या मधल्या रेजिस्टन्सचं काहीही काम नाहीये. व्हीटस्टोन नेटवर्क याला म्हणणार नाही आपण. व्हीटस्टोन नेटवर्क मध्ये सहसा 5 रेजिस्टन्स असतात, पण सिमिलर एक्सटेंडेड व्हर्जन ऑफ व्हीटस्टोन नेटवर्क असं काहीतरी म्हणू शकतो आपण. आणि त्याला म्हणण्यामध्ये आपल्याला काहीच नाही. आपला संबंध उत्तर अशी आहे, जर हे आणि हे रेजिस्टन्स जर रेशो मध्ये असतील तर या दोघांचं काही काम नाही. हे दोघं जर काढून टाकले 1 2 3 हे वरचा रेजिस्टन्स किती होईल टोटल? वरचा रेजिस्टन्स झाला 6 ओहम. ह्याचं किती होईल? 9 9 18 ओहम. 9 आणि 18 नाही 6 आणि 18 9 आणि 18 6 आणि 18 आणि 24 24 9/2 किंवा 4.5. अरे का सर्वांना? बस सर हमने तो आंसर पहले ही बता दिया था. लिहा तिथे लिहा, याच्या आधी लिहा. अपर रेजिस्टन्सेस अँड लोअर रेजिस्टन्सेस आर इन सेम रेशो. याच्या खाली लिहा, याच्या खाली अपर रेजिस्टन्सेस and lower resistances are in same ratio. Upper resistances and lower resistances are in same ratio. वाह 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 वाह, छान. Therefore 100 ohm and 200 ohm resistances, 100 ohm and 200 ohm resistances do not get any current. Do not get any current. Do not get any current. Therefore resultant resistance डायग्राम काढा. हे दोन रेजिस्टन्स नसलेली एक डायग्राम काढा आणि रिझल्टंट रेजिस्टन्स 4.5 ओम. ओके, क्लिअर आहे का? पहा आतापर्यंत सर्व क्लिअर आहे का? पहिल्यांदा नॉर्मल मेथड कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स मध्ये आपण पाहिलेला आहे. नॉर्मल मेथड मध्ये लक्षात काय ठेवायचंय? छोटे छोटे स्मॉल ग्रुप सॉल्व्ह करायचे पॅरलल आणि सिरीज मध्ये आणि ऑटोमॅटिकली पूर्ण सर्किट सॉल्व्ह होईल तुमचं. जर जिथे नॉर्मल मेथड वापरता येत नाहीये, म्हणजे मला कळत नाहीये रेजिस्टन्स सिरीज मध्ये आहे का पॅरलल मध्ये आहे, ते कळण्यासाठी काय गोष्टी लक्षात ठेवायचे त्याच्यामध्ये की जर वन आफ्टर अनदर रेजिस्टन्स असतील तर ते सिरीज मध्ये विदाउट ब्रँचिंग, आणि जर इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट जर सेम असेल तर ते पॅरलल आहे. आणि त्याच्यासाठी आपण नॉर्मल मेथड वापरली. जिथे नॉर्मल मेथड वापरता येत नाहीये तिथे व्हीटस्टोन वापरता येते का ते पाहूया. आणि जिथे व्हीटस्टोन वापरता येत नाहीये तिथे बाकीच्या ज्या राहिलेल्या आहेत ते वापरता येते का ते पाहूया. सो रेस्ट ऑफ द मेथड वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर. राईट, याच्यामध्ये काही अडचण नसली पाहिजे. व्हीटस्टोन नेटवर्क मध्ये बॅलन्सिंग कंडिशन काय आहे? R1/R2 R3/R4. आणि ही कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील तरच आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार. 11वी साठी 12वी साठी त्याला उपाय आहे. राईट, सो होपफुली वी विल गेट टू लर्न चान्स.
बरोबर आहे का नाही? 11वीच्या एक्झाम होणार नाही त्याच्यामध्ये तुम्हाला काही धोका नाही होणार आहे. ठीक आहे, जाणारच असतं ना 12वी. ठीक आहे, ओके चलो, we will meet again tomorrow's lecture. Bye everyone, have a great day. काय अडचण असेल तर डिस्कस करू शकता, अदरवाइज बाय बाय. चला, क्लिअर आहे सर्वांना? काय अडचण आहे काही? अभ्यास चांगला सुरू आहे का सर्वांचा? बर, कोण कोण किती तास अभ्यास करते सांगा बरं जरा प्रामाणिकपणे मला. पब्लिक नाही करणार त्याच्यामुळे प्रामाणिक सांगा. सांगणार नाही मी कोणाला की तुम्ही किती तास अभ्यास करताय, तुम्हाला सुद्धा सांगणार नाही. ओके ओके, सांगा सांगा, घाबरू नका घाबरू नका. ओके, अरे कांचन, वाढवावा लागेल आपल्याला अभ्यास. पूर्ण दिवस आपल्याला पूर्ण फ्री भेटतोय, काय करताय म्हणजे असं एवढं काय करताय? यायचं जायचं सुद्धा टाइम. ट्राय टू अटेंड 12 मॅजिक लेक्चर आहे, त्याच्यामुळे 12. आधी 7-8 असेल तर आपण 9 ते 10 करावा. आधीच 3-4 घंटे करत असाल तर त्याला आधी 6 ते 7 तासापर्यंत न्यायचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर हळूहळू वाढवा. राईट? ठीक आहे, पण आता तुम्ही 11चे विद्यार्थी म्हणजेच 12चे विद्यार्थी, राईट? सो 10 to 12 hours स्टडी, रेग्युलर स्टडी इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो जे काही 3-4 hours वाले आहेत विद्यार्थी, त्यांनी कृपया करून आपल्या स्टडीचा टाइम वाढवा. कारण 3 सब्जेक्ट तर करत असताल ना तुम्ही सर्वच, 2-2 तास 3-3 तास तर एका विषयाला दिलेच पाहिजे दररोज आपण. तर तुम्हाला अभ्यास कमी व्हायलाय का? अभ्यास कमी पडायलाय का? काही करायला राहणं झालंय का? असं असेल तर मला सांगा, त्यामुळेच म्हणलं होतं मी, मला मेसेज करा, मी एक्स्ट्रा काहीतरी वर्क देतो तुम्हाला, आहे का नाही? ओके, ट्राय करा या आठवड्यामध्ये 2 ते 3 तास वाढवायचा प्रत्येकानं, जे कोणी करतंय त्यांनी. ऑलरेडी जर तुम्ही सॅच्युरेशनला पोहोचला असाल तर ठीक आहे, पण कमी वाले या वीक मध्ये वाढवायचंय. संडेचं एक्झामचं स्ट्रक्चर डिस्कस करतो मी अपूर्वा, राईट? एक उद्यापर्यंत सांगतो तुम्हाला, संडे आहे ना अजून. ठीक आहे, ओके चलो. So bye everyone, I will start the next lecture. ओके, सर्वांनी आपला अभ्यासाचा जो टाइम आहे तो वाढवायचा आहे, लक्षात घ्या. मी परत विचारणार पुढच्या याला. ओके, 10वीचे विद्यार्थी जॉईन होत आहेत, मी बंद करतो लेक्चर, नंतर परत जॉईन करा. ओके चलो बाय.